माड़ी की कल गाए हैं पाली पैकर्स की जो आ, पार्टी थी उसमें सुहाना सफर और ये मौसम हसी। सुहाना सफर और मौसम हसी यहाँ पर मॅच होता हुआ एक तरफ। चला मित्रांनो चालू करा नाहीतर आपल्याला तिकीट काढायला गेला था नागोटण्याचा नागोटणे वरून रोहा दिवा एक्सप्रेस। गेंदबाजी मार्ग पर ऋषि सामना करेगा आशुतोष म्हात्रे और उनका साथ देते हुए रुपेश काटकर। आड़ा बल्ला करेगा हल्ला और जनता कहेगी वल्ला वल्ला माशाअल्लाह सुभान अल्लाह शानदार स्ट्रोक पहला छक्का। अगले गणेश नाना शिंदे आदरणीय संदेश जी सोनकर बैठे हुए मंच के सामने बैकफुट में जाकर कट करने का प्रयास। पॉइंट पर फील्डर तैनात नो बॉल ओवर स्टेप का। अतिथि मंच पर प्रकाश फरदीन इचू हमारे विश्वजीत विनीत सुजल ये सभी खिलाड़ी मैच का आनंद लेते हुए अब तूफान। अरे तूफान आया क्या? ओके हाँ रुमाल ये रुमाल गिरने की वजह से थांबवा थांबवा याने जाऊ द्या वाशिवलीवाल्याने जाऊ द्या पडलेला मॅच आहे त्यांची। हा यांना पण जाऊ द्या यांची कुंभवलीला मॅच आहे जा यांना पण जाऊ द्या। अगले गुरुवार से इसी मैदान पर सागर स्पोर्ट्स संडे 11 के मुकाबले भी आपके सामने प्रस्तुत रहेंगे। तो ये पूरा जो 3 हफ्तों का समय है वो पहली पीपीएल उसके बाद एमडी बिग बैश लीग उसके बाद सागर स्पोर्ट्स संडे 11। प्यार हो न जाए कहीं प्यार न हो जाए लेकिन यहाँ पर बारिश नहीं होनी चाहिए। आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप वाइट का इशारा अंपायर द्वारा। अंपायर ने परों को खोल दिया है शाहरुख खान की तरह इशारा किया। लेकिन आज पूरे 4 दिन चर्चा में रहे हैं मिलिंद देशमुख। लगभग हर्षल मुंडे की जो वीडियो थी उसको 40,000 लाइक्स मिले हैं। इससे पता चलता है कि कितनी प्रसिद्धि है बकासुर की कितनी प्रसिद्धि है एमडी बिग बैश लीग की। रुपेश काटकर फील्ड प्लेसमेंट देखिए। पिलोसरी टीम में सुयश है मेरे 2-3 स्टूडेंट्स भी खेलते हुए मुझे नजर आ रहे हैं। ओहो कमाल के खिलाड़ी हैं ये नए अंडर आर्म में काफ़ी चमके हैं बॉक्स अंडर आर्म में। लेकिन उसके बाद उन्होंने अपना जो सिक्का है वो आजमाया है। संदेश जी सोनकर चर्चा करते हुए कि किस तरह से अगले विधानसभा अगले पंचायत समिति में अपना सिक्का जमाया जाए। हवाई फायर हवाई उई शानदार छक्का लॉन्ग ऑफ के ऊपर से श्रीदेवी स्टाइल 6 रन। खेला जाता है बुरमाली में और यही बुरमाली के गांव की यही पहचान है कि ऑस्ट्रेलियाई थिंक टैंक उनका रहता है हमेशा। पाली क्रिकेट एसोसिएशन के मुकाबले में उनका सिक्का बोलता है। लेकिन उनको भी अब 2-3 साल कड़ा संघर्ष करना पड़ा है अगेंस्ट भोईआली अगेंस्ट आगराली। संघर्ष जितना बड़ा उतनी बड़ी जीत। देवेंद्र देखिए पहले ऑपरेटर थे अब कैमरामैन। फील्ड प्लेसमेंट शॉट थर्ड मैन गली एक पॉइंट एक शॉट कवर एक शॉट मिड ऑफ मिड ऑन शॉट स्क्वायर लेग शॉट फाइन लेग दायरे के अंदर। पारी की पहली ओवर इस बार ओवर स्टेप किया था गेंद को हवाई ड्राइव करना चाहते थे सीधे ब्लेड से स्ट्रेट ड्राइव अपने फॉलो थ्रू में रुका और कोई नहीं था मौका। आखिरी गेंद बिंदी और कमेंट्री हो रही हिंदी रनों की संख्या जाती हुई
एक ओवर के खेल के बाद बगैर किसी विकेट खोए 15 रन डीजे। मिलते ही नजरें दिल दिया नहीं जाता। क्या ये आगाज अच्छा हुआ है, अंजाम बनाया जाएगा। चलिए फास्ट कीजिए, क्रिकेट आप शुरू कीजिए। अभी भी 2 मुकाबले शेष है, 2 सामने आणखी बाकी आहेत, लक्षात ठेवा। मैदान पूरी तरीके से अब एक तरफ शांत क्रिकेट देखने को मिलता है। आम के वो पेड़, काजू हमें नजर आते हुए। सार्थक 18 नंबर की जर्सी पहनकर। छत्रपति संभाजी महाराज, इनके बलिदान को कौन भूल सकता है। मरण जरी आलं तरी शरण जाणार नाही, मस्तक छाटलं तरी चालेल परंतु धर्म सोडणार नाही, असं सांगणारे धर्मवीर आणि वडिलांपेक्षा कांकणभर सरस ज्यांनी युद्ध कौशल्य दाखवले, एकही युद्ध ज्यांनी पराभव पाहिला नाही आणि जिंजीला सुद्धा वेढा दिला, जंजिऱ्याला सुद्धा इथे माघार करायला लावली, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू आहे आणि अनेक आपले धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांची सेवा मनोभावे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत। लेकिन यहाँ पर खराब क्रिकेट देखने को मिला है। मिड विकेट पर एक आसान सा कैच था, एक सेट बैटर को छोड़ दिया है सुयश वाघमारे। गेंदबाजी की बागडोर, लगातार 2 गेंदे 2 सिंगल्स, रनों की संख्या 17 रन। चला आयोजकांकडून विनंती येते की वारंवार की तुम्ही सामने सुरू करा मित्रांनो, कारण आणखी 2 सामने शिल्लक आहेत। बहुत ही बढ़िया गेंदबाजी अभी तक हुई है। सुयश वाघमारे, गेंदबाजी की बागडोर, विडसई गांव के स्कूल में पले बड़े, आगे बढ़े और देखिए कई खिलाड़ियों को आज मौका मिला है। और पिलोसरी गांव एक ऐसा गांव है जो गांव अपनी संस्कृति के लिए जाना जाता है। पिलोसरी एक ऐसा गांव है जो अपने पर्यटन के लिए जाना जाता है, अपने कबड्डी और क्रिकेट के लिए जाना जाता है। और वही विडसई गांव के पिलोसरी गांव के कई खिलाड़ी आज कमाल कर रहे हैं। शानदार कैच, शॉर्ट स्क्वायर लेग पर एक और जलवा और पहला विकेट, फर्स्ट ब्लड ड्रोन एंड सुयश वाघमारे गेटिंग। इस मुकाबले में सागर केदारी को छोड़कर कोई भी, सभी अंडर 20 के हैं। ये बॉल, ये आकाशवाणी है। अब आप आकाशवाणी पर समाचार सुनेंगे। अभी काका पूरी तरीके से, गणेश काका ये शिंदे शाही हैं, जंगलात राहून वाघाशी। अभी काका बरोबर ना, जंगलात राहून वाघाशी आणि पाळीत राहून शिंदेची वैर करता येणार नाही। कमाल की ये अभी तक की ओवर घटी है। पहले ओवर में कुल मिलाकर 15 रन आए थे। एक आक्रामक सोच, एक तरफ पिलोसरी, दूसरी तरफ बुरमाली। कभी किसी का वार नहीं जाएगा खाली, ऐसे बुरमाली गांव। ये भी आते हुए गौरव म्हात्रे, बढ़िया शॉट, आर पार हवाई सफर, कैच होगा। ओहो कैच, और ये भी आउट डीजे।
कैच यहाँ पर आयुष द्वारा। गेंदबाजी मार्ग पर सुचित आते हुए, लेकिन अभी तक कमाल का ओवर रहा है। कहीं ना कहीं बुरमाली टीम को अब संघर्ष करना पड़ रहा है। रनों की संख्या पहले ओवर में 15, दूसरे ओवर में मात्र 3। थोडासा स्पीडअप घ्या मित्रांनो, आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत प्लीज। एक ऊंचे लंबे छरहरे बदन वाले गेंदबाज, इनको अगर ज़्यादा मौका मिले, अच्छा मंच मिले मिलिंद दादा, तो पाली के क्रिकेटर आगे जाएंगे। वो पूरा श्रेय आपको जाएगा अगर आप निरंतरता के साथ साल में 3-4 टूर्नामेंट आयोजित करते हैं तो। पटकी हुई गेंद, आड़ा बल्ला सागर केदारी के हाथों में, और ये आता हुआ छल्ला और एक और Sagar Kedari takes a catch and Ashutosh out on the 9 runs. Third wicket down. And Suyog and Siddharth. This is a pair of Burmali team. Sujit gets a breakthrough in very first ball in third over. First ball. And that time huge into the mid wicket. And what a fielding. What a nice fielding. Saving 4 runs. 4 रन बचाए उन्होंने। कमाल का ये स्प्रिंटर। आयुष टिगे ने शानदार 4 रन रोके। अच्छी वापसी की है। कहीं ना कहीं संस्कार के ऊपर निगाहें रहेंगी। पाली का ये उभरता खिलाड़ी है, आगे जाकर पाली क्रिकेट का नाम रोशन करेगा। चश्मा उनका देखिए, काफ़ी फेमस हुआ है उनका चश्मा। कतार से उनको उनके अंकल ने भेजा है। लगातार 2 डॉट बॉल खेले सुयोग ने। एक पर बढ़िया शॉट आया था, शरीर से दूर रखा जा रहा है और हवाएं तेज चलती हुई। चलिए थोड़ा सा और स्पीडअप कीजिए क्योंकि 2 मुकाबले और खेलने हैं। सैंडी सोनकर की कमेंट्री अगर आती है तो मैच में एक और ट्विस्ट आएगा। ओह व्हाट अ कैच, व्हाट अ ट्राई। कौन था वहां पर? अजय थे। शॉट फाइन लेग पर अच्छा डाइव उन्हें लगाया था, लेकिन डाइविंग का भी काफी महत्व रहता है क्रिकेट में कि किस समय आप डाइव लगाते हैं। डाइव का महत्व रहता है क्योंकि जब आप जल्दी डाइव लगाते हैं तो कैच छूटने का संभावना होती है और वही आपको आपके प्रशिक्षक सिखाते हैं। इस बार शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल, पावरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल। हमें बताते हुए रनों की संख्या 27 रन, 27 धावा, धावफलकावर 9 त्रिक 27, 9चे ॲव्हरेज। चला मॅचला वेळ लावू नका मित्रांनो, हळूहळू ढग जमायला लागलेले आहेत। नाही पडणार असं वेधशाळेने सांगितलंय, परंतु आपली आवश्यकता आहे की आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत। बरोबर आहे। चला वेळ लावू नका। आयुष गेंदबाजी की बागडोर संभालते हुए पारी की आखिरी अपने स्पेल की पहली ओवर करने के लिए तैयार। रनों की संख्या 27 रन।
एक ओवर शेष है। क्या इस 6 गेंदों में रनों की घाघर भर पाएंगे सुयोग गायकवाड़? एक लेफ्टी बैटर, एक अच्छे मंझे हुए खिलाड़ी, अच्छे विकेट कीपर, अच्छे कमेंटेटर, बढ़िया स्ट्रोक। ओहो, उससे ही बढ़िया ट्राई। ट्राई बहुत ही कर रहे हैं, हार्ड 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 ट्राई कर रहे हैं। एक आधा डीजे का पॉप सॉन्ग लगाए तो मज़ा आएगा, क्योंकि ये टीम एसोसिएशन में कमाल किया है। यंगस्टर टीम है और यंगस्टर टीम हमेशा 2-3 साल पीछे रहती है, लेकिन उसके बाद अंडर 19 के विश्व कप के खिलाड़ियों द्वारा वो आगे बढ़ते हैं। वो विराट कोहली बनते हैं, मोहम्मद कैफ बनते हैं, युवराज सिंह बनते हैं, पृथ्वी शॉ बनते हैं। इस बार अंपायर का इशारा नो बॉल का, ओवर वेस्ट हाई का नो बॉल। और ये नो बॉल यानी कि आम के आम और गुटलियों के भी होंगे दाम। खुद को करना होगा धीट, क्योंकि अगली गेंद है फ्री हिट। फ्री हिट की गेंद खेलने के लिए सुयोग, रनों की संख्या आगे बढ़ती हुई 30। चेतन अंबेकर, द ब्रांड ऑफ फेयर एंड लवली। हमारे मनीष आते हुए 28 तारीख को मैच है उनका भी। नाइट अंडर आर्म, नाइट अंडर आर्म 25,000 की प्राइज। वाइट आता हुआ, अभी भी फ्री हिट जारी रहेगी। वाइट पे वाइट डाल रहे, लेकिन ज्यादा रन आए नहीं है। 45 के अंदर तक रोंगे क्या? अभी भी इस ओवर की 4 गेंदों का खेल शेष है। 31, हाँ 5 गेंदों का खेल शेष है। 15-16 रन तो आएंगे क्या? इस बार बढ़िया स्ट्रोक, सौरभ गांगुली दादा स्टाइल, कवर ड्राइव, खूबसूरत चौका सुयोग का। डीजे नानुआते हुए क्रिकेट का एक दर्द रसिक, क्रिकेट के प्रेमी, क्रिकेट के चहीते, शानदार छक्का 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कितने चले? व्हाइट का इशारा आता हुआ। चौका खाने के बाद रनों की संख्या चेतन अंबेकर हमें बताते हुए 36 रन, 36 ऑन बोर्ड। अक्षय जोशी पूरी तरीके से ख्याल रखते हुए आपको अपने कैमरा टीम का। इस बार ऑन साइड पर मोड़ दिया है, खराब फील्डिंग, टांगों में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4, मिलेंगे रन 4। के योगदान पर खेलते हुए सुयोग ने अच्छी बल्लेबाजी की है, मध्यक्रम के लिए आए हैं और पारी को सजाया है, पारी को संवारा है, पारी को सुधारा है। जो संकट में थी टीम, उसे अब तक अच्छी स्थिति में लाए हैं। 45 तो बन चुके हैं अभी भी। इस बार स्ट्राइक को रोटेट किया है, विकेट गिरता हुआ रनआउट के रूप में, लेकिन अब विकेट से मलाल रहेगा नहीं। इस ओवर की कितनी गेंदें शेष है? 2 गेंदों का खेल शेष। रुकते एक डीजे ब्रेक। पंकज चंद्रकांत काटकर आते हुए इनायत नंबर 6। अच्छी बल्लेबाजी सुयोग ने की, 12 रन जोड़े, 45 पर आता हुआ टोटल। धीमी गति की गेंद, हवाई फायर जाएगा, पक्का पक्का पक्का, ये लगा एमडी बिग बैश, छक्का।
48 धावांचा आव्हान. 48 धावांचा पाठलाग फास्ट करूया. 2 मॅचेस शिल्लक आहेत. ऐकूया आपण हर्षद मुंडे यांना. प्लीज आपण कोऑपरेट करा की आणखी 2 सामने शिल्लक आहेत. चला बॉल बॉय आपापली कामगिरी करा आणि बुरमाळी संघ लगेचच आपण मैदानात दाखल व्हा. थँक्यू. चला बॅटर पाठवा. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात निलेश नाईक सरांचा. चला बॅटर येऊ द्या. फिल्डिंग लावून घ्या टीम बुरमारी. वेळ खर्च करायचा नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायच्यात. सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करा. आपण पाहतो मिलिंद देशमुख सब पुरस्कृत भव्य दिव्य स्पर्धा MD धमाका बिग बॅश पाली 2026 भव्य दिव्य असं हे अभूतपूर्व पर्व तुम्हाला सर्वांच्या समोर आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आज तुम्ही पाहताय. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ही भव्य दिव्य स्पर्धा राहिली आहे. आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये असोसिएशनमधील दिग्गज 2 टीम एकत्र येऊन एक संघाची बांधणी पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवसामध्ये बक्कासूरची रॉयल एंट्री आणि गाव टू गाव फॉर्मॅट. आज सुद्धा गाव टू गाव फॉर्मॅट आणि उद्या ऑल इंडिया ओपन आयकॉन ओपनची सगळे आपण जर पाहिले तर ओपनच्या रती महारथी इकडे मात्र दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू मात्र उद्या या पाली नगरीमध्ये खेळण्यासाठी दाखल होतील. चला मॅच चालू करून घेऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला रोशनला तुम्ही पाहताय आणि त्याच्या साथीला खेळत असताना सुयश. बॉलिंग मार्कवरती पहिला गोलंदाज पारस. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये टीम बरबटणे संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी लगेच दाखल होईल. टीम बरबटणे आपण सुद्धा रेडी राहा. दोन्ही टीमला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस बॅटच्या आउटसाइड. चांगली फिल्डिंग. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. अंपायर्स कॉल नो बॉल. बीमरचा कॉल होत असताना पाहायला मिळते वेस्ट साईडचा नो बॉल. पहिलाच बॉल नो बॉलनं सुरुवात झाली आहे या मॅचच्या दुसऱ्या डावाला. पाठलाग करायचा तब्बल 48 धावांचा पहिला नो बॉल येत असताना पाहायला मिळते. रिव्ह्यूची मागणी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे चेक केला जाईल. येस बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आपण चेक करतोय. कोण चेक यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल नो बॉल.
रिव्ह्यू गमावला टीम बुरमारी संघानं पहिल्याच बॉलवरती नो बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही रामा यांना पाहता. चांगली अंपायरिंगची भूमिका स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर सूरज पासिलकर. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आक्रमण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर. पहिला षटकार. मैदानाच्या आतमध्ये थांबवायचं आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय खूप साऱ्या धावा जमा होत आहेत. षटकार आल्यानंतर चांगली फिल्डिंग, शरीराचा योग्य वापर करत असताना क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. बॉलला आतमध्ये आणले, फक्त सिंगल खर्च होत असताना पाहायला मिळेल. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते अद्यापचं हे पहिलं पॉवर प्लेचं षटक. षटकातील पुढचा बॉल फुलर लाईनचा चेंडू समोर लॉंग ऑनला क्लिअर. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पार चौकार. धावसंख्येत 4 वाढत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 12 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा खोलातला बॉलचा पाठलाग केला जाईल. गॅप मध्ये स्ट्रोक खेळला जातोय. डीपॅक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. सेकंड इन अ रो, दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा पारस. आता फुल टॉस फ्लिक केला जातोय. बॉलच्या खाली करण येत असताना पाहायला मिळतील. येस, द किंग मिस्टर किंग ची इंस्टाग्रामवरती ID आहे आणि त्याच्यावरती आपल्या पाले विभागातील आणि त्याच वेळेला विविध इंस्टाग्रामवरती बेस्ट क्वालिटीच्या रील ज्याच्या माध्यमातून बनवल्या जातात तो करण इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पडद्यामागचा हिरो आहे. असे बरेच एडिटर असतात, खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यातीलच एक करण स्वतःच्या क्वालिटीच्या जोरावरती आज इथपर्यंतचा प्रवास त्यानं केला आहे. याच धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 17 पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. 48 चा पाठलाग करत असताना इरादे स्पष्ट आहेत. या धावांचा पाठलाग आरामामध्ये होईल. त्याच पद्धतीचा खेळ सध्याच्या घडीला चला फास्ट खेळा. टीम बुरमाई संघाकडून नवीन गोलंदाज बॉलिंगसाठी रुपेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर थांबवायची असेल, समोरच्या टीमला 48च्या आतमध्ये रोखायचं असेल तर आता विकेट इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल रुपेशचा. पहिलाच बॉल फुल टॉस सडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला एक्झिक्यूट केलेला फटका फिल्डर आहे तिकडे. एकच धाव मात्र मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 18 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिग हिट, मोठा फटका, पण तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळते पहिला धक्का. एक महत्वपूर्ण खेळाडू
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय थांबली 18 या आकड्यावरती 48चा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पण एकंदरीत ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. 48 धावा लो स्कोरिंग आहे या मैदानाच्या अनुषंगानं, पण 4 ओव्हरच्या अनुषंगानं एक फायटिंग स्कोअर आहे. 72 धावांचा पाठलाग मागच्या मॅचमध्ये झालेला पाहायला मिळाला आहे. तर 48 धावा डिपेंड होतील का, हा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये. लेग ब्रेकचा वापर करायचा होता. बॅटच्या टोला लागल्या, फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीयेत. एका मागोमाग एक विकेट, दुसरी, अजून एक फलंदाज बाद. सागर सुद्धा आले आणि ते मैदानाच्या बाहेरही गेले. विकेट. अठरा या आकड्यावरती मात्र आपण जर पाहिलं तर दुसरा धक्का पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, समोर मारल्या. बॉल लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग. बॉलची फेक, त्याहून चांगली धाव एक मिळेल आणि त्या एकच्या साह्यानं बऱ्याचशा वेळानंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली आहे. 19 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 48 धावा थांबवण्यासाठी बुरमाईकर सज्ज आहेत. हेच सांगणार आतापर्यंत दुसरं षटक राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यानंतर सुद्धा रुपेशनं कमबॅक आणले. फुल टॉस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर. एक धाव तर तिकडे नक्की मिळेल आणि एकाच धावेवरती थांबवलंय. तर एक एक धावेसाठी मोठा स्ट्रगल करावा लागला बॅटरला. खूप प्रयत्न मोठे केले जातील, धावा मात्र इकडे जमा करायच्यात. 48चा पाठलाग करायचा, एकाच दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका थांबवणं गरजेचं आहे. टीम बुरमाई सध्याच्या घडीला ते मोठे फटके थांबवून ठेवलेत. येणारे 13 बॉल इथून पुढे 28 धावांची आवश्यकता. फुल टॉस, मोठा फटका, फिल्डर आहे त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा, मिड विकेटला षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. तिथून पुढे आपण जर पाहिलं तर 12 बॉल 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज या महत्वपूर्ण मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये 22 धावांचा पाठलाग होईल का? 11.00च्या सरासरीने धावा बनवायच्यात. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयशला तुम्ही पाहताय. सुयश अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. आयुषने त्याला खूप चांगली साथ दिली आहे. मधल्या कालावधीमध्ये रोशन आणि त्याच वेळेला सागर बाद झाल्यानंतर खेळ सावरण्याचं काम आयुष आणि सुयशनं केलंय. 2 चौकाराचा समावेश सुयशच्या बॅटिंगचा, त्याच वेळेला आयुषच्या बॅटमधून एक षटकार आणि आता पुढचा बॉल. मोठा फटका, बॉल हवेत, आकाशाला गवसणी घालणारा चेंडू. क्षेत्ररक्षक करण बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. एक सोपा सरळ आणि साधा झेल त्यानं पकडलाय. अजून एका विकेटचं पतंग, महत्वाच्या क्षणी महत्वाचा धक्का, सुयश बाद.
वरती 26 वरती धावगती थांबली आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मोठे फटके पूर्णतः थांबवलेले बघायला मिळतात. अभि गोलंदाजीला आला आणि त्यानं पहिल्या बॉलवरती विकेट घेऊन आलाय. हे महत्वाचं आहे. बुरमाई संघाचा कमबॅक झाला या मॅचमध्ये. बुरमाई संघाचा शिरकाव झाला या सामन्यामध्ये. अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजी तुम्ही पाहताय. हाफ ट्रॅकर चुकीचा बॉल त्याच्यावरती आक्रमण स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल हवाई याला हवाई सफर करण्यासाठी षटकार. साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 32 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अभिवरती आक्रमण. पहिला डाव अभिचा होता. पहिला बॉल अभिचा होता. दुसरा बॉल बॅटर सुमित. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल पुन्हा हवेत. फिल्डर बॉलच्या खाली टिपला जाईल. संपलाय सुमितचा खेळ. महत्वाच्या क्षणी अजून एक विकेट. 32 वरती 4. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. एक तुम्हारी दुसरी हमारी हे सध्याच्या घडीला समीकरण तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलला विकेट. दुसऱ्या बॉलला षटकार. तिसऱ्या बॉलला विकेट आली. आता चौथ्या बॉलवरती काय वाढून ठेवलंय या मॅच मध्ये हे सुद्धा पाहावं लागणार आहे. येणारे 9 चेंडू आता बाकी आहेत आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा मॅच मध्ये रंगत आणली आहे. अभिचा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट. फ्री होम डिलिव्हरी. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलाय. एका मागोमाग दुसरा धक्का या मॅच मध्ये बुरमाईकरांना आणणारा अजून एक फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. अनिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि बाटमधून जर षटकार येतो तर प्रथमेश दंत यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा बॉल मोठा फटका. डीबॅक्सच्या कव्हरला. षटकाराचं अंतर दूर राहिलं पण मॅचच्या विजयापासून जाण्यासाठीचं जे धावांचं अंतर होतं ते दूर केलं या चौकारानं. चौकार. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 36 धावा स्कोरकार्ड वरती आहेत आणि इकडे मात्र 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्ची घालत असताना अभिला पहिल्या 3 विकेटाने संपादन केलं. एक शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इम्पॉर्टंट चेंडू. आडवा बॅटने फिरवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल फाईन लेगला थोडा टर्न झालाय. फिल्डर धावतात एकदा मिळेल दुसरीसाठी पलटले आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना बघायला मिळतील. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 38 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये बाकी राहिलेली पाहायला मिळते. 6 बॉल
आणि आवश्यकता आहे तब्बल 10 धावांची. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. करण वरती विश्वास दाखवलाय टिंबुर्माई संघाच्या बाजूनं. ज्या वेळेला मैदानावरती जे खेळाडू खेळतात, मैदानावरती ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्याच्या रील्स क्वालिटीच्या त्याच्या माध्यमातून बनवल्या जातात, पण ही मॅच जी आहे त्याला बनवावी लागेल टिंबुर्माईसाठी. जिंकण्यासाठीचे प्रयत्न मोठे करावे लागतील. 6 बॉलमध्ये 10 धावा थांबवायचे कडवं आव्हान आहे कठीण परिस्थितीमध्ये. पहिला बॉल, करणचा पहिलाच बॉल, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली. डिरेक्ट हिटचा प्रयत्न राहील, हिट तर झाला नाहीये, सिंगल मिळतीये. एक धावेच्या साह्यानं धावफलक आवर्जून पुढे जाईल आणि एकेरीच्या साह्यानं टीम पुढे जात असताना पोहोचेल तब्बल 39 आकड्यावरती. अजूनही 5 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता बाकी आहे. कारण 5 बॉल 9 धावा थांबवेल का हा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये. एक फिरकीचा वारसा जपलाय त्यानं बुरमाई गावातून येत असताना. त्याची ॲक्शन, त्याच वेळ, त्याचा टप्पा आणि तदनंतर टप्पा पडल्यानंतर तो वळण खूप महत्वाचा राहील. षटक्यातील पुढचा बॉल खोलात टाकलाय, मिस टायमिंग, फटका हवेत, फिल्डर बॉलच्या खाली आणि विकेट येते. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. अजून एक धक्का खेळत असताना टीम आपण जर पाहिलं तर पिलोश्री संघाला बॅटर आउट. सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नक्की काय घडेल आणि काय बिघडेल. सगळ्या घडामोडी आपल्याला पाहिजेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. कॅरेन पुढचा बॉल, ओहो यावेळेला स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईड लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला पण बॅटच्या टोला लागल्यानंतर अजून एका विकेटचं पतंग. बॅक टू बॅक मध्ये आलाय. 3 बॉल आणि इथून पुढे 9 धावांची आवश्यकता. करणनं मात्र या मॅचचं पारडं पलटून टाकलंय. या सामन्यामध्ये पूर्णतः आपण जर पाहिले तर बुरमाई संघाला आणलंय. लाजबाब कामगिरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 बॉलमध्ये इथून पुढे अपेक्षित धावा असतील तर तब्बल 9. 3 चेंडू 9 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूचित दाखल होत असताना पाहायला मिळतील. संघ पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळेल. ओहो हो, पुन्हा फिरवलंय, फिरवलं जात आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला आणि यस विकेट. नियमावली आहे, ज्या वेळेला बेल्स जर पडत नाहीयेत तर रनआउटची विकेट तिकडे ग्राह्य धरली जात नाही. अखेर शेवटच्या क्षणी बेल्स पाडली आहे. वाईड बॉल आलाय म्हणजे 3 बॉलमध्ये आता 8 धावा तशाच्या तशा बाकी राहतील. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. विकेट. यावेळेला लेग ब्रेकचा वापर केलाय, पुन्हा फसवलं जात आहे. यावेळेला डॉट बॉल. करणनं कमबॅक आणलाय. मॅच मध्ये पलटवार
पण नेहमीच म्हणत आलो ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलू न बदलू वेळ नक्की बदलते. ती बदलवली वेळ करण मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना तो सामना ताणून ठेवलाय. 2 बॉलमध्ये 8 धावांवरती. काय कमबॅक. फिरकीचा वारसा त्यानं मैदानाच्या आतमध्ये जपलाय. लाजबाब बॉलिंग. यावेळेला बॅटची लिडिंग एज. नशीब बलवंत फलंदाजाचं. बॉल निघालाय लॉंग स्टॉपला. सीमा रेषेच्या पार आलाय नशिबाचा चौकार. एक चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता. ता हुकला तो चुकला आणि या बॉलवरती ठोकला तो जिंकला. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. केरन बॉलिंगला सज्ज समोर. एक महत्वाचा बॅटर आयुष अजूनही उभा आहे, जो एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळत आहे. नशीब कोणाच्या बाजूने. 1 बॉल 4. 1 बॉल 4 ला इथे मैदानाच्या आतमध्ये करणनं मॅच फिरवली आहे. फिरकीचा वारसा जपत असताना त्यानं बॉलवरती फिंगर रोल करून सामना आपल्या बाजूनं गोल 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 फिरवलाय आणि बुरमाई संघानं सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे कौतुक चालू आहे. टॉससाठी टीम वरवटणे आणि बुरमाई लगेच. वरवटणे संघाचे कॅप्टन आणि बुरमाई टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी विना विलंब. कोणते वेळ खर्च करायचा नाहीये आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. 6 बॉलमध्ये 10 धावा ज्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये